हॅलो हाय नमस्कार मंडळी. नवरात्राच्या निमित्ताने आपण नवरात्राचे 9 रंग आणि 9 रंगाच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या, बखर एका साडीची मध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या या हँडलूम आणि हँड प्रिंटेड साड्या यांची सिरीज करतो आहोत. तर त्याच्यामध्ये आज आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, हा तेजस्वी असा पिवळा रंग. आजचा रंग आहे पिवळा. आजचं देवीचं रूप आहे माँ कुष्मांडा आणि आजची मी नेसलेली ही पिवळ्या रंगाची साडी आहे, हिचं नाव आहे धर्मावरम. ही प्युअर सिल्कची धर्मावरम साडी आहे, भरजरी अशी आहे. याला पट्टू असंही म्हणतात, पट्टू साडी असंही म्हणतात, म्हणजे थोडक्यात जरी काठाची साडी है की नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रंग पिवळा. रंग पिवळा हा अतिशय उत्साही, तेजस्वी, ओजस्वी असा रंग आहे. रंग पिवळा हा सूर्याचा रंग आहे. सोन्याचाही रंग हा पिवळा असतो, त्यामुळे इजिप्तमध्ये त्या ममीज रंगवताना ते पिवळ्या रंगाचा वापर करायचे, कारण सोनं हे शक्य नसायचं, कारण सोन्याचा रंग लेपन देणं शक्य नसायचं. तर पिवळा जो रंग असतो ना, तो आपल्याला निसर्गामध्ये खूप ठिकाणी सापडत असतो. फळांमध्ये म्हटलं तर आंब्याचा रंग हा पिवळा असतो आणि हळदीचा रंग हाही पिवळा असतो. पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, तेजस्वी, ओजस्वी असा रंग असतो. जर एखाद्याचा मूड थोडासा खराब असेल ना, तर त्याने नक्की पिवळ्या रंगाचे कपडे वापरावे. कुठेही तुम्हाला जर एखादं काम सक्सेसफुल करायचं असेल तर पिवळ्या रंगाचा शर्ट किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून जावा, जेणेकरून तुमचं काम सक्सेसफुल होतं. ज्या लोकांचा अध्यात्मावरती विश्वास असतो त्या लोकांना पिवळा रंग, केशरी रंग हे रंग खूप आवडतात. तर असा हा पिवळा रंग हा अतिशय तेजस्वी असतो. जर म्हणायचं तर टॅक्स्या ज्या असतात त्या पिवळ्या रंगाच्या असतात, म्हणजे काळ्या आणि पिवळ्या अशा रंगांमध्ये हे केल्या जातात. पावसामध्ये पिवळा रंग उठून दिसतो, त्यामुळे रेनकोट्स जे असतात, रस्त्यावरती काम करणारे जे कामगार असतात त्यांच्या रेनकोटचा कलर हा पिवळा असतो. तर अशा पद्धतीने पिवळा रंग आपल्याला विविध ठिकाणी असा सापडत असतो. तर येलो येलो, डर्टी फेलो असंही म्हणतात, पण प्रत्यक्षामध्ये पिवळा रंग हा खरंच खूप ओजस्वी, तेजस्वी, उत्साही, स्फूर्तिदायक असा रंग असतो, कारण तो सूर्याचा रंग असतो. आणि सूर्याचा रंग हा, सूर्य हा आपला अन्नदाता आहे, सूर्य हा आपला पिता आहे, त्यामुळे सूर्याचा रंग हा छानच असतो नाही का. तर असा हा पिवळा रंग. तर पिवळ्या रंगाची महती सांगावी तेवढी कमीच आहे. आणि पिवळ्या रंगाबद्दलचे म्हणजे हळद पिवळी असं एक गाणं आहे, मला पूर्ण ते माहिती नाही, तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर पिवळ्या रंगाचे कपडे हे मुलींना, स्पेशली लग्नामध्ये हळदीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या साड्या, कपडे हे नेसले जातात, हळद खेळली जाते. आंब्याबद्दलचं तर आपल्याला माहितीच आहे, आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा जिंबा खेळतो. तर अशा पद्धतीने पिवळा रंग आपल्या आजूबाजूला सगळ्या आसमंतामध्ये असा भरून राहिलेला आहे. तर हा रंग अतिशय चमकदार असतो, त्यामुळे या रंगाची चमक जी असते ना, तर त्या याच्यामुळे, कपड्यांच्या चमकेमुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो येतो. म्हणूनच पिवळ्या रंगाचे कपडे हे बहुतेकांना आवडतात. जर तुमच्या लहान बाळाला पिवळ्या रंगाचे कपडे आवडत असतील तर समजून जा, तुमचं बाळ अतिशय आनंदी आहे, उत्साही आहे. तर अशी ही पिवळ्या रंगाची महती आहे. बा, मी आज पिवळ्या रंगाची ही जी साडी नेसलेली आहे, तर ह्या साडीची खासियत म्हणजे ही धर्मावरम अशी, ही धर्मावरम पट्टू साडी आहे. ही आंध्र प्रदेशची खासियत असणारी भरजरी अशी धर्मावरम प्युअर सिल्क, हँडलूम प्युअर सिल्कची अशी ही साडी आहे. आंध्र प्रदेशमध्ये रायलसीमा भागामध्ये अनंतपूर या जिल्ह्यामध्ये चित्रावती नदीच्या काठी धर्मावरम हे एक छोटंसं गाव वसलेलं आहे. आणि ह्या गावातल्या ह्या धर्मावरम साड्या ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्या धर्मावरम साड्यांना GI टॅग मिळालेला आहे, म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे. तर राजा म्हणजे 11व्या शतकामध्ये, 1154 वगैरे शतकामध्ये राजा क्रयशक्ती विरावधू
क्रयशक्ती वीरावधू स्वामी यांनी आपल्या आईचं नाव होतं धर्मांबी, तर ह्या आईच्या स्मरणार्थ बरेच कलाकार म्हणजे कारागीर विणकर आणून आणि गावामध्ये वसवले या चित्रावती नदीच्या काठी। आणि मग अशा पद्धतीने त्यांनी या वस्त्रोद्योग ह्याला चालना दिली आणि त्यांच्याकडनं ह्या धर्मावरम साड्या विणून घ्यायला सुरुवात केली। तर अशा पद्धतीने ह्या धर्मावरम साड्या ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ह्या आंध्र प्रदेशची ही खासियत आहे। तर ही माझी जी साडी आहे ही पिवळी आणि हिरवी अशा कॉम्बिनेशन मधली साडी आहे। पिवळ्यामध्ये हे हिरवं तुम्ही बघता आहात असं थोडंसं मिक्स झालेलं आहे आणि ही पूर्ण मोठ्या अशा डबल बॉर्डरची साडी आहे। ही एक बारीक बॉर्डर आहे आणि ही मोठी बॉर्डर आहे। तर ह्या साड्या ना अतिशय सुंदर प्युअर सिल्कच्या भरजरी अशा साड्या असतात आणि त्यामुळे त्या साड्या ह्या लग्न कार्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये अतिशय उठून दिसतात। जेव्हा तुम्हाला खास असे पूजेचे वगैरे विधी असतात तर तेव्हा या पिवळ्या रंगाच्या साड्या खूप छान दिसतात। धर्मावरमच्या साड्या ह्या प्युअर सिल्कच्या असतात आणि त्यामुळे बायकांना या साड्या खूप आवडतात आणि यांची चमक ही वर्षानुवर्ष अशीच कायम राहते। तर ह्याचा असा हा पूर्ण भरलेला असा पदर आहे, नाजूक सगळं विणकाम आहे त्याला। तर अशी ही धर्मावरम साडी आहे। धर्मावरम साडीचा इतिहास हा जवळपास 1001 वर्ष 1200 वर्ष तसं म्हटलं तर जुना आहे। कारण राजा क्रियशक्ती वोदावरू स्वामी यांनी जेव्हापासून या साड्यांची सुरुवात केली तेव्हापासून या सगळ्या साड्या ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आणि बऱ्याच बायकांना या साड्यांची भुरळ पडते। तर अशी ही पिवळ्या रंगाची माझ्याकडे असलेली ही धर्मावरम साडी आहे। ही माझ्या लेकाच्या मुंजीतली साडी आहे। याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, त्यामुळे याबद्दलची माहिती तुम्हाला मी शेवटी देणारच आहे। तर असा हा पिवळा रंग आणि ही धर्मावरम साडी हे एक छान जुळून आलेलं असं प्रकरण आहे किंवा जुळून आलेली ही गोष्ट आहे। प्रत्येक साडी एक गोष्ट सांगत राहते। तर आज मी तुम्हाला या माझ्या साडीची गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। बखर एका साडीची मध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या आणि त्याच्याबद्दल असलेली माहिती, त्या साडीचा इतिहास आणि त्याची कारागिरी ह्याच्याबद्दल माहिती देत असते। तर ह्या साड्यांमध्ये टिपिकल अशी जी बॉर्डर असते तर अशी ही शंकरपाळ्यांच्या आकाराची बॉर्डर आहे ज्याच्यावरती बारीक फुलं आहेत। तर अशी बॉर्डर आहे आणि ह्याला बुट्टे जे आहेत ना ते बुट्टे तुम्हाला दाखवते। हे पहा, अतिशय बारीक बुट्टे आहेत, ते खूप नीट असे दाखवले नाही जाणार पण तरी मी प्रयत्न करते कारण तो पिवळ्या रंगामध्ये ते बुट्टे उठून नाही दिसणार एवढे तर अशी ही धर्मावरम साडी आहे। तुमच्यापैकी किती जणांना या धर्मावरम साडीची माहिती होती? तुमच्यापैकी किती जणांकडे अशी साडी आहे? आणि ही आंध्र प्रदेशची खासियत असणारी साडी ही मला खूप आवडते। तर आजची माळ जी आहे ना ती आपण आपल्या लेकीला समर्पित करूयात। एक तरी लेक असावी आपल्या पदरी, कारण लेक जी असते ना ती आईचंच प्रतिबिंब असते, त्यामुळे आईच्या सगळ्या जाणीवा या लेकीमध्ये उतरत असतात। आईला समजून घेणारं कोणी असेल तर ती लेक असते, त्यामुळे आजची माळ आपण आपल्या प्रेमळ लाडक्या लेकीला समर्पित करूयात। तसंच आज कुष्मांडा देवी आहे, देवीचं रूप जे आहे नवदुर्गांपैकी ते कुष्मांडा आहे, त्यामुळे देवीचा मंत्र या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुमचंही आयुष्य हे असंच छान उत्साही आनंदी या फुलांप्रमाणे टवटवीत आणि तेजस्वी जाओ ही माँ दुर्गे चरणी प्रार्थना, माँ कुष्मांडे चरणी प्रार्थना। धन्यवाद। मिनल अद्वैत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तुम्ही बघता आहात मी नेसलेली आजची ही पिवळी प्युअर सिल्कची धर्मावरम साडी आहे ज्याचे हिरवे काठ आहेत। डबल बॉर्डरची ही साडी आहे आणि ह्या साडीची अतिशय गोड आठवण म्हणजे ही माझ्या किंशुकच्या मुंजीची आईबाबांनी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी मला घेतलेली ही साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे, अतिशय तेजस्वी अशी साडी आहे। बघा बरं
किती छान दिसते. आणि असं त्याचं विव्हिंग जे आहे ते काठ जे आहेत ते बघा किती सुंदर आहे. डबल बॉर्डर आहे, ही एक बारीक बॉर्डर आणि ही मोठी बॉर्डर. तर टिपिकल साऊथ इंडियन ज्या साड्या असतात, ज्या मोठ्या काठांच्या असतात, त्या प्रकारातली ही साडी आहे. आणि ह्याचा पदरही अतिशय सुंदर बारीक विव्हिंग केलेला असा रिच पदर आहे. रिच पल्लू असं म्हणतात ना, त्याच्यावर बारीक बारीक बुट्टे आहेत, खूपच नाजूक नाजूक बुट्टे आहेत. तर ही अशी धर्मावरम साडी आहे. आईबाबांची ही छान आठवण आहे, किंगशुकच्या मुंजीची ही आठवण आहे. कारण जेव्हा कधी ही साडी नेसते तेव्हा तो छोटासा बटू आणि सगळे मोठे आशीर्वाद देणारे असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. त्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्हाला कशी वाटली ते सांगा. धर्मावरम साडी आहे ही, त्याच्यावरती मॅचिंग हे गळ्यातलं आहे आणि कानातलं आहे आणि बांगड्या. चला तर मग पूर्ण लुक बघूयात. छान दिसते ना. थँक्यू.